त्याच्यात तर ती जागा मुळात त्या सालार जंगचीच नाही आहे, पण कोठारी आणि कालडा यांचं त्या जागेच्या विषयी भांडण चालू आहे. कोर्टामध्ये काहीतरी त्याचा स्टे मिळालेला आहे. असं असताना सालार जंगने काय हिवानामा बुमरेंच्या ड्रायव्हरला करून दिलेला आहे. आता हिवानामा करत असताना एवढ्या जमिनीचं व्हॅल्युएशन असताना हिबानामा जरी करायचा असला तरी त्याला मला असं वाटतं मुद्रांक शुल्क भरावं लागतं. एवढ्या मोठ्या जमिनीचं मुद्रांक शुल्क किती होतं हे मला काही माहिती नाही जमिनीतलं. पण असं असताना पोलीस अजून का कारवाई करत नाही हा प्रश्न आहे. बाकीचे साधे 20 बाय 30 बाय काय 20चे प्लॉटवर एखादं लफडं झालं तर पोलीस 4-4 दिवस आतमध्ये टाकतात. पण तो एवढं 3-4 एकर जागेचं प्रकरण आहे, हिबानामा कसा लिहून दिला, आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांची संभाळण्याची काय करते हा निश्चित आमच्या समोरचा प्रश्न आहे. या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली आणि पुन्हा एकदा ठेवू. म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर केली होती, त्याला काहीतरी स्टे होता त्यानंतर जैसे ते ही ऑर्डर दिलेली कोर्टाने. असं असताना पण हिबानामा झाला आणि पीआर कार्डवर नाव आलं, म्हणजे हे प्रशासनाने सगळ्यांनी मिळून म्हणजे केलेलं आहे. याच्यात ते जे नगर भूमापन विभाग सहभागी आहे, स्पष्टपणे सांगायचं तर महानगरपालिका सहभागी आहे, पोलीस सहभागी आहे. हे सगळे मिळून यंत्रणा एकत्रित करून या सगळ्या गोष्टी त्या भागातल्या घडलेल्या आहे आणि याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा दबाव या सगळ्या गोष्टीला आणि पोलीस या दबावाखाली काम करतात. मी आवाहन करेल, विनंती करेल आणि लवकर रीतसर पत्रसुद्धा देईल सोमवार मंगळवारी. या संदर्भात त्वरित कारवाई केली पाहिजे. हिबानामा रद्द झाला पाहिजे सगळ्यात आधी. दुसरी गोष्ट, कोर्टात प्रकरण चालू असेल तर जैसे ते असेल तर तो जैसे ते असताना तिथं कंपाऊंड वॉल कोणती महापालिकेची परमिशन कोणी घेतली, कंपाऊंड वॉल कसं केलं, महापालिका जबाबदार नाही त्याला. भले पत्रे असेल, शेड असेल, याला परमिशन घ्यावी लागते, पण तो महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करते. ड्रायव्हरची इतकी मोठी पोहोच आहे का सत्ताधाऱ्यांपर्यंत? एवढं म्हणजे काय ड्रायव्हर हे पण ड्रायव्हर नावाला आहे. आता त्याच्यातल्या डिटेल गोष्टी सांगितल्या तर ह्या होईल, पण तो ड्रायव्हर नावाला आहे. नाही, ड्रायव्हर नावालाच आहे ना, हे स्पष्ट दिसतो. तो ड्रायव्हर आहे बिचारा साधा. तो कुठं 3.5 एकर आणि त्याचं कुठं हिबानामा, त्याचा काय संबंध आला करायचा? तो ते माणसं हैदराबादचे, हा संभाजीनगरचा, पैठण तालुक्यातला, याचा आणि त्याचा काय हिबानामा? उद्या तो कोणी कोणाला हिबानामे करून देईल आणि मग तर बाकी गोष्टी व्यवहार करायचीच गरज नाही. कोण आहे? भुमरे आहेत ना, स्पष्टपणे संदीपान भुमरे आहेत. मी तर म्हणेल त्यांच्या मुलाचे सगळे इन्क्वायरी केली पाहिजे, CDR रिपोर्ट काढले पाहिजे. हैदराबादला किती वेळेस गेले, काय काय केलं